महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 प्रमुख पक्ष हे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. यामुळे जागा वाटपावरून घमासान होणार हे साहजिक आहे. तिन्ही पक्ष आपल्याला जास्त जागा मिळाव्यात या भूमिकेत आहेत. अशातच जागा वाटपावरून अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली अशा बातम्या देखील समोर आल्या. विधानसभेच्या अशा देखील काही जागा आहेत ज्यावरून अजित पवार गट आणि भाजपात संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या कोणत्या ते पाहूया. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत सत्तावारी. तर त्यामध्ये पहिली जागा येते ती इंदापूरची. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस मंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवारांशी वारंवार संघर्ष होताना महाराष्ट्रानं पाहिलंय. 2019ला राष्ट्रवादीनं इंदापूरची जागा सोडली नसल्यानं हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेल्याचं बोललं गेलं होतं. आता अजित पवारच आपला गट घेऊन भाजपासोबत आल्यानं इंदापूरच्या जागेवरून वाद होणार आहे. कारण सध्या इंदापुरात अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे दत्ता भरणे आमदार आहेत, तर हर्षवर्धन पाटील हे आपली मुलगी अंकिता पाटील यांना इंदापूरमधून लढण्याची तयारी करतात. त्यासाठी अंकिता पाटील या कामाला लागल्यात. त्यांनी मतदारसंघात दौरे करायला सुरुवात केली आहे. तसंच लोकसभेच्या वेळी त्यांनी अजित पवारांना इशारा देखील दिला होता, आम्ही तुम्हाला लोकसभेला मदत करू, तुम्ही आम्हाला विधानसभेला मदत करा, असं त्या म्हटल्या होत्या. मात्र अजित पवार आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसाठी या जागेवर ठाम असल्याचं कळतंय. दुसरी जागा म्हणजे खडकवासला. खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर हे 3 टर्मचे आमदार आहेत, तर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या इथून लढण्यास इच्छुक आहेत. चाकणकरांना स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद आहे. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेलं काम हे त्यांची जमेची बाजू आहे. त्यातून चाकणकरांना महिला आणि तरुणींचा चांगला पाठिंबा मिळतोय. गेल्या विधानसभेला देखील त्या इच्छुक होत्या, मात्र ऐनवेळी त्यांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेतली होती. मात्र ह्यावेळी त्या पूर्ण तयारीत आहे. तसंच लोकसभेला सुनेत्रा पवारांना ज्या मतदारसंघातून लीड मिळाली होती तो मतदारसंघ म्हणजे खडकवासला होता. सुनेत्रा पवारांना खडकवासल्यातून लीड मिळवून देण्यात देखील चाकणकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिसरी जागा म्हणजे गंगापूर खुलताबाद. या मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब हे 3 टर्मचे आमदार आहेत. तसंच ते फडणवीसांचे देखील जवळचे मानले जातात. त्यांनी अभ्यासू आणि आक्रमक भाषणातून भाषणशैली राज्यात प्रचलित आहे. मात्र अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरमधून विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. सतीश चव्हाण गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात दौरे करतात. स्थानिकांच्या भेटी घेणं, कार्यक्रमांना हजेरी लावणं, यातून चव्हाण आपला जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवाय सतीश चव्हाण हे जुन्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांची मोट बांधतात. तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारण मंडळाच्या माध्यमातून त्यांचं उल्लेखनीय काम आहे, ज्यामुळे त्यांच्या मागे महाविद्यालयीन तरुण आणि शिक्षकांचं पाठबळ तयार झालंय. त्यामुळे गंगापूर खुलताबाद हे मतदारसंघ देखील अजित पवार गट आणि भाजपात संघर्षाचं असणार आहे. तर या व्हिडिओत आम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आणखी अशा कोणत्या जागा आहेत ज्यामधून संघर्ष होण्याची शक्यता आहे, आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.